पूरे महाराष्ट्र में अभी फंड नहीं आ रहा है, लेकिन ऊपर वाले का करम है कि हमारे भिवंडी ईस्ट के अंदर जो है काम चालू है। विकास के काम चल रहे, उसकी गति हम रोकना नहीं चाहते हैं। जिमसाठी आमदार माननीय रईस शेख साहेबांनी आम्हाला 10 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे। देखिए, पोगांव में जो है एक पहले हमने 10 लाख की निधि से एक जिम का इक्विपमेंट दिया था वो, फिर अभी पोगांव में आज पोगांव और चाविंद्रा मिला के 2 शमशान भूमि को 70 लाख का फंड जो है हमने दिया था। सन्मान आपण सर्वांनी मिळून आनंदाने केलेला आहे। त्यांनी आपल्या गावासाठी श्री तेजस रामदास पाटील यांच्या पुढाकाराने एक आपल्या जिमसाठी 10 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे। सोच रहे हो फार्मेसी करियर के बारे में तो ज्वाइन करो MS कॉलेज ऑफ फार्मेसी कुरुस। भिवंडी, मुमरा और वारा के आसपास एक लौता माइनॉरिटी स्टेटस फार्मेसी कॉलेज। चूज B Farm और D Farm। एफिलिएटेड विद यूनिवर्सिटी ऑफ मुंबई, MSBTE and PCI approved। डायरेक्ट बस फ्रॉम मुमरा, भिवंडी एंड वसई विरार। 50,000 तक की स्कॉलरशिप फॉर माइनॉरिटी स्टूडेंट्स। गर्ल्स के लिए 0 ट्यूशन फी वाया कैप राउंड। एडमिशन आर ओपन, अप्लाई नाउ। MS कॉलेज ऑफ फार्मेसी कुरुस। हेलो फ्रेंड्स, लाइफ इन भिवंडी में आप सभी का स्वागत है। इस वक्त हम मौजूद है चाविंद्रा पोगांव में। मैं आपको बता दूं, यहाँ पर आज भिवंडी ईस्ट के जो MLA रईस शेख, उनके फंड से 70 लाख का फंड यहाँ पर शमशान भूमि को दिया गया, जिसमें इस शमशान भूमि की रिपेयरिंग की जाएगी। देख सकते हैं अभी ये वही शमशान भूमि है जहाँ पर भिवंडी ईस्ट के जो MLA रईस शेख, उन्होंने 70 लाख रुपए का फंड दिया। और इसी के साथ साथ एक शमशान भूमि और थी, उसके लिए भी इसी तरह का फंड दिया गया है। हमारे चैनल से बातचीत करते हुए भिवंडी ईस्ट के MLA और यहाँ के स्थानिकों ने क्या जानकारी दी और क्या कहा स्थानिकों ने, आइए सुनते हैं। आज पोगांव पे आपको आना हुआ, क्या विषय था? देखिए, पोगांव में जो है एक पहले हमने 10 लाख की निधि से एक जिम का इक्विपमेंट दिया था वो, फिर अभी पोगांव में आज पोगांव और चाविंद्रा मिला के 2 शमशान भूमि को 70 लाख का फंड जो है हमने दिया था, उसका आज उद्घाटन है। प्लस अभी चाविंद्रा में हम जाएंगे तो 32 लाख रुपए हमने एक जिम को दिया था, उसका भी उद्घाटन है। जो विकास के काम चल रहे, उसकी गति हम रोकना नहीं चाहते हैं। पूरे महाराष्ट्र में अभी फंड नहीं आ रहा है, लेकिन ऊपर वाले का करम है कि हमारे भिवंडी ईस्ट के अंदर जो है काम चालू है। आज हम लोग एक 70 लाख की नई निधि का उद्घाटन कर रहे हैं और एक 42 लाख का पुराने काम का उद्घाटन आज हुआ है। तो लगभग 1 करोड़ 12 लाख रुपए के काम की आज हम शुरुआत कर रहे हैं। जिमसाठी आमदार माननीय रईस शेख साहेबांनी आम्हाला 10 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे। आमच्या गावचे सुपुत्र श्री तेजस पाटील साहेब यांच्या पुढाकाराने आज, तसेच त्यांच्या समवेत पूर्ण आमचा मंडळ उभा आहे त्यांच्या पाठीशी, आणि संदीप पाटील यांनी खूप सारी मेहनत घेतली, त्याच्यामुळे आज हा निधी आमच्यापर्यंत पोहोचला। तसेच आज रईस शेख साहेब आज स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत। रिटेनिंग वॉल तसेच शेडचं काम देखील त्यांच्या निधीतून एक होणार आहे। त्यासाठी पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे। तसेच आमचे तेजस पाटील साहेब यांचाही खूप खूप आभार आम्ही, कारण त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या प्रयत्नाने कुठेतरी या गोष्टी आज येत आहेत। थँक्यू। आपने कुछ और डिमांड करी थी? जिमसाठी अजून पण जवळपास एक 20 लाखाचा निधी साहेबांच्या मार्फत येणार आहे। तसेच टॉयलेट वगैरे याची सगळी सुविधा त्या निधीमार्फत होणार आहे अजून। आज यहाँ पर 70 लाख की निधि से शमशान भूमि का उद्घाटन किया गया, क्या कहना चाहिए? हम सबसे पहले तो रईस शेख साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। इन्होंने इससे पहले भी हमारे गांव को जिम और एक रोड का काम चालू है, लगभग वो 2 करोड़ रुपए के लगभग का काम चालू है अभी। उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। जसं काय होईल तसं बोलूया, तुम्हाला ती कल्पना राहीलच। मी आता नजर मारली का मला लक्ष नाही। आता तुम्ही ठीक आहे, लागेल पण
आणि ये ना राहू बरं. त्यांचं स्वागत सन्मान आपण सर्वांनी मिळून आनंदाने केलेला आहे. त्यांनी आपल्या गावासाठी श्री तेजस रामदास पाटील यांच्या पुढाकाराने एक आपल्या जिमसाठी 10 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे. तो सामान आपल्यापर्यंत पोहोचला, त्यांचे खूप खूप आभार त्यासाठी. तसेच तेजस भाऊ यांच्या मार्फत अजून 20 लाखाचा निधी ते आपल्या गावासाठी देणार आहेत. ते वेगवेगळ्या उपक्रमात आपण राबवणार आहे. कामं गावातली अपेक्षा आहे सर्वांना, गावकऱ्यांना चांगल्याच प्रकारे कामं होतील साहेबांकडून 100% आणि ते ती पूर्तता करतील अशी आशा बाळगतो. तसेच आता इथून पुढे स्मशानभूमीचं प्रोग्राम असणार आहे. 2 गावांसाठी 70 लाखाची निधी. 70 लाखाची 2 गावांसाठी आपला चांदर आणि पोगा मला वाटतं 70 लाखाची. राम पाटील आणि सुरेश पाटील राम पाटील साहेब आणि सुरेश पाटील साहेब यांच्या अत्यंत प्रयत्नाने आज या गोष्टी सर्व संपन्न आपल्या गावांसाठी होणार आहेत. खूप खूप सर्वांचे त्यासाठी आभार. तसेच या गोष्टीसाठी ज्यांनी विशेष पुढाकार घेतला आपल्या गावचे तेजस पाटील यांचा एक आपल्याकडून सर्वांकडून स्वागत सन्मान होणार आहे. आणि इथं जवळपास 500 खांब ना त्याला डंगी लावं लागतात ते वेल्डिंग करून घेऊन नॉर्मल निघालो आहे. बाबा अण्णा आप टेंशन मत इसलिए तो एक दिख रहा है सर्वात सिनियर आम्ही लहान आहोत साहेब. मारा मारा मारा. अरे आजी काम नहीं शुरू करना है, सिमेंट मत करा. आजी माय देवाच्या कृपेत लवकर इथं कोण मरत नाही आमच्याकडे का. तो निलेश भाऊ म्हणे